यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. हळद भिजल्याने शेतकरी संतप्त. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव बंद पाडत मुख्य गेटला काळे फासले. हिंगोली जिल्हा हा पिवळ्या सोन्याचा अर्थात हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जात असताना आता हळद उत्पादन शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरं जावं लागत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी हळद खरेदी करणारी बाजारपेठ म्हणून हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मात्र बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे दिनांक 6/5/2024 शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसतो आहे. मंगळवारी झालेल्या अचानक पावसामुळे बाजार समिती परिसरातील शेतकऱ्यांची हळद पूर्णतः भिजून मोठे नुकसान झाले आणि यामुळे संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जोरदार आंदोलन छेडलं. शेतकऱ्यांची हळद काळी झाली या निषेधार्थ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या मुख्य गेटला काळे फासले. त्यानंतर संतप्त शेतकरी मोठ्या संख्येनं मार्केट कमिटीमध्ये दाखल झाले. यामुळे हळदीचे दर घसरल्याचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या हळदीला योग्य दर मिळत नसल्याने आणि खरेदी प्रक्रियेमध्ये होत असलेल्या विलंबामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही काळासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव बंद पाडला. त्यानंतर पोलिसांनी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव नारायण पाटील यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांचा संताप शांत करण्याचा प्रयत्न केला. बाजार समिती प्रशासनाच्या वतीनं शेतकऱ्यांची हळद योग्य दराने खरेदी करण्यात येईल. खरेदीसाठी जास्त वेळ लागणार नाही, तसेच भविष्यात कोणत्याही शेतकऱ्यांची हळद भिजणार नाही असे आश्वासन देण्यात आले आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करत लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ दिली. या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, तालुका अध्यक्ष प्रवीण मते, चैतन्य चव्हाण, सखाराम भाकरे, विठ्ठल वायचाळ, राम चव्हाण, संतोष सावके, संदीप पाटील, मनोहर पाटील, अशोकराव जयस्वाल, विशाल पोळ आदी पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली.